विचारसागर ग्रंथामध्ये पान नंबर 4 वर आपण विवेक पदाची 12 नंबर टिप्पणी पाहत होतो। विजु विषय अन्य को जीतने की इच्छा वाले जो पंडित है तिनको भी आत्मा नित्य है और आत्मा से भिन्न देहादि प्रपंच रूप अनात्मा अनित्य है, इस आकार वाला भेद ज्ञान रूप विवेक होवे है। अतिशय सुंदर असा विचार या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे। विजुगिषी पंडित कशाला म्हणतात याचा विचार सांगितलेला आहे। पंडित आणि विजुगिषी पंडित जो दुसऱ्याला जिंकण्यासाठी पांडित्य मिळवतो त्याला विजुगिषी पंडित असं म्हटलेलं आहे। दुसऱ्याला सांगण्यासाठी पांडित्य मिळवतो हा एक, दुसऱ्याला जिंकण्यासाठी पांडित्य मिळवतो हा दोन, आणि स्वतः कृतार्थ होण्यासाठी पांडित्य मिळवतो हा तीन। तीन प्रकार पंडितामध्ये पाहायला मिळतात। अर्जुनाला कृष्ण परमात्म्याने पंडित असं संबोधलेलं आहे। दुसरा अध्याय 11वा श्लोक, असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांच भाषसे गतासून गतासूंच नानुशोचन्ति पंडिता। तू पंडितासारखं बोलतो पण वागणं मात्र तुझं पंडितासारखं नाही। विजुगिषी पंडित कुणाला म्हणतात तर जिंकण्याची इच्छा ज्याला आहे त्याला विजुगिषी म्हणतात। अशा पंडिताकडचा विवेक कसा असतो याचा विचार मांडत असताना विजुगिषी पंडितनको यद्यपि शास्त्र के अभ्यास से विवेक ज्ञान होवे है। एखादा पंडित शास्त्र अभ्यास करत असेल तर त्याच्याकडे विवेक दिसतो, पण त्याच्याकडचा विवेक हा शुद्ध असेल असं नाही। कारण त्यानं शास्त्र श्रवण केल्यामुळे, शास्त्र संस्कारामुळे त्याच्याकडे विवेक जागा झालेला असतो, आणि त्या विवेकामुळे आपल्याला वाटतं की या व्यक्तीकडे विवेक आहे, विचार आहे। महाराजांनी लक्षणा मांडली की सो विवेक निष्काम कर्म उपासनाशे शुद्धि रहित मलिन अंतःकरण देश विषय उदय हुए है। हा मलिन अंतःकरणामध्ये उदय झालेला असतो, म्हणजे विवेकच आहे पण शुद्ध अंतःकरणातला विवेक आणि मलिन अंतःकरणातला विवेक असे आता दोन प्रकार झाले। फक्त विवेक वेगळा आणि अंतःकरणानुसार विवेकाचा विचार वेगळा। जे अंतःकरण शुद्ध आहे त्या शुद्ध अंतःकरणातल्या विवेकाचा परिणाम, आणि जे अंतःकरण मलिन आहे त्या मलिन अंतःकरणात निर्माण होणारा विवेकाचा विचार हा वेगवेगळा आहे। विवेकाचा विचार करत असताना अंतःकरणाची बैठक खूप महत्त्वाची आहे। आत्ताच्या काळात महाराज मंडळी चुकताना का दिसतात तर त्यांच्याकडे सांगण्यासाठी विवेक आहे, परंतु अंतःकरण मलिन असल्यामुळे त्या मलिन अंतःकरणात निर्माण झालेला विवेक हा कृतीमध्ये कर्मामध्ये येत नाही, आणि म्हणून आचरण शुद्धता पाहायला मिळत नाही। आचरणाच्या शुद्धतेसाठी शुद्ध अंतःकरणातला विवेक महत्त्वाचा आहे। विवेक गरजेचा हे बरोबर आहे, विवेकाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हेही सत्य आहे। विवेक सब साधन को मूल असं म्हटलेलं आहे। विवेक हे काय आहे? सर्व साधनांचं मूळ आहे। विवेक सर्व साधनाला मूळ असल्यामुळे विवेकापासून पुढची जी साधनं सांगितली, वैराग्य, समाधी षडसंपत्ती आणि मुमुक्षुता, ही पुढची साधनं सांगितलेली आहेत। आता यात वैराग्याचं लक्षण, समाधी षडसंपत्ती आणि मुमुक्षुता, या सगळ्याला कारण काय आहे तर विवेक आहे। विवेक विचार हे कारण आहे, बरोबर आहे, पण कोणता विवेक? प्रत्येक व्यक्तीकडे विचार दिसतो। आपण जर काही व्यक्तींच्या जवळ गेलो तर आपल्याला प्राथमिक दृष्ट्या विवेक दिसतो। मग विवेक असताना सुद्धा ती व्यक्ती का चुकते तर मलिन अंतःकरणातला विवेक असेल तर कृतीमध्ये शुद्धता येत नाही।
अंतःकरण जर मलिन असेल, अंतःकरण जर मलिन असेल आणि जर विवेक निर्माण झाला तर तो विवेक योग्य आणि सात्विक परिणाम दाखवत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा काय करावं आपण, तर अंतःकरणाची शुद्धता करावी. म्हणून काल मी एक प्रश्न विचारला होता. विवेक विचार उत्पन्न होतो, पण मलविक्षेपाच्या अगोदर उत्पन्न व्हावा का मलविक्षेपाच्या नंतर उत्पन्न व्हावा, अशी शंका काल केली होती आपण. मल आणि विक्षेप जाण्यासाठी विवेक आहे का मलविक्षेप गेल्यानंतर विवेक आहे? विवेक निर्माण व्हावा बरोबर आहे, विवेक असावा हेही बरोबर आहे, पण कधी असावा? विवेक हा केव्हा असावा? तर मल विक्षेप निवृत्तीनंतरचा विवेक वैराग्याला कारण ठरतो. नाहीतर मनुष्य देह म्हटलं की विचार आहे. आता पुन्हा देहाचा लोकांचा विचार करायचा झाला तर इहलोकामध्ये अनेक देह आहेत. या देहाचं वर्णन आपण नेहमी पाहतो. जारज, उद्भिज, श्वेदज, अंडज, 4 प्रकारची योनी पाहतो आपण. जेवढे देह पृथ्वीवर दिसतात त्यामध्ये विवेक फक्त मनुष्याकडे. विवेक हा मनुष्याकडे. मनुष्य हा विवेक प्रधान प्राणी आहे. मग विवेक सगळ्याकडे असताना पुन्हा परमार्थात यायची काय गरज आहे? विवेक विचार जर प्रत्येकाकडे आहे, नरदेहात स्वभावता आहे, तर पुन्हा परमार्थात यायची काय गरज आहे? तर परमार्थात येऊन दोष घालवून विवेक निर्माण करायचा आहे. दोष गेल्याशिवाय विवेक निर्माण होत नाही. जरी झाला तर तो विवेक सात्विक आचरणासाठी उपयोगाचा ठरत नाही. आणि म्हणून सात्विक क्षेत्रातली सगळीच मंडळी विवेकी असतात असं नाही. सात्विक क्षेत्र दिसतं आपल्याला. सात्विक क्षेत्रामध्ये वावरताना लोक पाहायला मिळतात, पण विवेकी नसतात, विचारी नसतात. याला कारण काय? दोष गेलेले नाहीत, पण विचार आलाय. त्यामुळं फक्त विचार दिसतो, आचरणामध्ये त्याचा परिणाम दिसत नाही. आणि म्हणून बघा, आपल्याकडं सहज विचारतात, तुमच्या भागामध्ये कोणतं पीक घेतात? पीक भागावर अवलंबून आहे का शेतकऱ्याच्या मनावर अवलंबून आहे? शेतकरी कष्टाचा, पाण्याचा, परिस्थितीचा, कामगारांचा विचार करून पिकाचा विचार करतो. पण पहिल्यांदा त्याला जमिनीचा विचार करावा लागतो. जमीन कशी आहे? माळरान आहे, कोरडवाहू आहे का बागायत आहे, पाण्याला विहीर आहे, कॅनॉल आहे, बोर आहे का पावसाच्या पाण्यावर शेती करायची? म्हणजे त्याला पहिल्यांदा जमिनीचा विचार करावा लागतो आणि मग पीक घ्यावं लागतं. त्या पद्धतीने अंतःकरण जर मलिन असेल आणि मलिन अंतःकरणात जर विवेक निर्माण झाला, मलिन अंतःकरणामध्ये जर विवेक निर्माण झाला तर तो विवेक सात्विक आचरणाला उपयोगाचा ठरत नाही. आणि म्हणूनच इथं आपल्या समोर चिंतन मांडलं. मलविक्षेप जाके नाही किंतु एक अज्ञान. ज्यानं मल विक्षेप स्वतः घालवलेले आहेत आणि मग त्याच्या अंतःकरणात विवेक जागा झाला, हा खरा साधक आहे. आपण सगळे स्वतःला साधक म्हणतो, आपण सगळे स्वतःला विचारी म्हणतो, आपण सगळेजण स्वतःला पारमार्थिक म्हणतो. परंतु आपण पारमार्थिक आहोत का, साधक आहोत का, विचारी आहोत का, हे अंतःकरणाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. आणि म्हणून लक्षणा मांडली की मलिन अंतःकरण देश विषय उदय होवे. आता याच्यासाठी दृष्टांत दिला. कदली वृक्ष की न्यायी. कदली वृक्ष म्हणजे केळीचा वृक्ष. केळी
केळीचं झाड, हे काय करावं लागतं? इकडून काढून इकडं लावावं लागतं. पण त्याच्यासाठी उशर भूमी विषय गाडे हुए. उशर म्हणजे उखर भूमी, म्हणजे याला माळरान म्हणतात. वालुकामय भूमीला उशर भूमी असं पण म्हटलं जातं. चला ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन दृष्टांत दिला. विवेक चित्रांगद की न्यायी. चित्रामध्ये एक पैलवान आहे. पैलवानाचं चित्र आहे. चित्र कशाचं आहे? पैलवानाचं आहे. पैलवानाचं चित्र आहे. पैलवान आहे, त्याचे दंड, शरीर अतिशय बलवान आहे, पण तो व्यावहारिक अशा कार्यासाठी उपयोगाचा नाही, कारण फक्त चित्रात आहे. तसं मलिन अंतःकरणातला विवेक हा फक्त दिसायला आहे. हा फक्त काय आहे? दिसायला आहे. संसार रूपी आसक्तीतून बाहेर पडण्यासाठी हा विवेक उपयोगाचा नाही. या विवेकाला महत्त्वच देता येत नाही. आणि म्हणून विवेकाचं चिंतन हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं पुढं आणखीन दृष्टांत वाढवलेले आहेत. चित्रा अमृत की न्यायी. चित्रामध्ये अमृत आहे. ते अमृत घेतलं की मरण चुकणार आहे का? आपण पंढरपूरला गेलो, नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं, त्यानंतर चोखोबारायांच्या समाधीकडे वळलो. आपण चोखोबारायांचं दर्शन घेतलं आणि चोखोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर तिथंच वर एक फोटो आहे, प्रतिमा आहे. त्याच्यामध्ये अमृत कलश आहे. अमृत कलशाचं चरित्र आपल्याला सांगितलं जातं. एका वेळेला स्वर्गातील देव पंढरपूरमध्ये अमृताचा कलश घेऊन आले आणि त्या ठिकाणी संतांची पंगत बसली होती. परमात्मा पांडुरंग रुक्मिणी माते समवेत त्या पंक्तीमध्ये होते. चोखोबाराय वाढण्याचं काम करत होते. तो अमृत कलश आपल्याला दिसायला लागलाय. या अमृत कलशातलं अमृत घेऊन आपण प्राशन केलं, अमर होणार आहे का? तो अमृत कलश दिसायला आहे, असायला नव्हे. तसं मलिन अंतःकरणातला विवेक दिसायला आहे, असायला नव्हे. असायला विवेक कोणता आणि दिसायला कोणता? जसं आपण परमार्थात दिसायला असतो, असायला नव्हे. असणं आणि दिसणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. यामध्ये खूप मोठा फरक आहे. असण्यामध्ये आणि दिसण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि म्हणून पुढे दृष्टांत वाढवला. चित्र अग्नी की न्यायी. चित्रामध्ये अग्नी आहे, म्हणून त्या अग्नीवर चहा करायचं ठरवलं. आपल्याला मंदिरामध्ये एखादा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला चहा करायचा आहे. मग चहा करावा, काय करा? शेगडी आहे इलेक्ट्रिक, चहा करा. लाईट गेली. मग चित्रामध्ये अग्नी आहे, समोर चित्र आहे अग्नीचं. होमकुंड आहे, त्या होमकुंडावर अग्नी दिसायला लागलाय, पण तो अग्नी आता व्यावहारिक कार्यासाठी उपयोगाचा ठरणार आहे का? चित्र अग्नी की न्यायी. दिसायला फक्त आहे. तसं मलिन अंतःकरणात निर्माण होणारा विवेक वाणी मात्र का किया होने ते अविवेक ही है. हा फक्त वाणी मात्र. बोलताना विवेक दिसतो, बोलताना विचार दिसतो, परंतु हा विवेक व्यावहारिक किंवा कृतीला उपयोगाचा ठरत नाही. आकडा 2. शुद्धीयुक्त अंतःकरण देश विषय उदय भया. शुद्ध अंतःकरणात उदय झालेला विवेक. सो सजल सरस भूमी विषय गाडे हुए. सजल आणि सरस भूमी दोन विशेषणं वापरली. सजल म्हणजे उपयुक्त असा पाणी साठा असलेलं, पाणीदार. सरस म्हणजे सकस भूमी. बघा, कृषी विभागामध्ये एखाद्या शेतकऱ्याकडे पाणी भरपूर आहे, पण तरी त्याला कृषी विभागाकडून माती परीक्षण करून घ्यावं लागतं. हे माती परीक्षण म्हणजे काय?
आत्ता बहुतांश शेतकऱ्यांना माती परीक्षण माहिती आहे का, इथं प्रश्नचिन्ह आहे. माती परीक्षण म्हणजे काय? ती माती पिकाला सकस आहे का? आत्ता कोरोनानं जसं शरीर सकस आहे का शोधलं, ज्याचं शरीर सकस नाही त्याला ॲडमिट केलं, ज्याचं काहीच सकस नाही त्याला ICUत नेलं, आणि ज्याचं सकस शब्दाकडं शरीरच आलं नाही त्यांना कोरोनानं इथं पूर्णविराम दिला. शरीर सकस, तसं जमीन सकस असावी लागते. जमीन सकस नाही, पाणी भरपूर आहे, उपयोग होत नाही. जमीन सकस आहे, पाणी नाही, उपयोग होत नाही. आणि म्हणून 2 विशेषणं वापरली की सजल सरस भूमी विषय गाढे होये लावलेलं कदली वृक्ष की न्यायी. पुन्हा आलं तेच शब्द, कदली वृक्ष, केळीचा वृक्ष. आता तुम्ही म्हणाल केळीच्या वृक्षाचा दृष्टांत का दिला? आज एकादशी आहे म्हणून दिला असेल. आज एकादशीला दुसरं काही डोक्यात येऊ नये आणि म्हणून एकादशीच्या निमित्ताने कदली वृक्ष दिलं असेल. चला ठीक आहे. वैराग्यादी उत्तर साधन रूप. उत्तर शब्दाचा अर्थ विवेकापासून पुढचे. विवेक हे पूर्व आहे आणि वैराग्य हे विवेकाच्या दृष्टीनं उत्तर आहे. विवेक सुद्धा पूर्व कोणाच्या दृष्टीनं? वैराग्याच्या दृष्टीनं विवेक पूर्व आहे, पण बहिरंगांच्या दृष्टीनं विवेक उत्तर आहे. विवेक काय आहे? उत्तर साधन आहे, पण बहिरंग पूर्व साधन आहेत. पूर्व आणि उत्तर, तसं बहिरंग आणि अंतरंग पाहतो आपण. वैराग्य आदि म्हणजे वैराग्य इत्यादि उत्तर साधन रूप अन्य वृक्ष की परंपरा का हेतू हुए. अन्य म्हणजे इतर वृक्षाप्रमाणे, याला हे हेतू आहे. याते शुद्ध चित्त रूप भूमी विषय. शुद्ध चित्तामध्ये उदय भया जो विवेक, शुद्ध चित्तात जो विवेक निर्माण झाला सो वैराग्य का असाधारण कारण है. वैराग्याचं असाधारण कारण आहे. आता यामध्ये 2 कारणं आली. एक असाधारण कारण आणि दुसरं साधारण कारण. असाधारण कारण म्हणजे विशेष आणि साधारण कारण म्हणजे सामान्य. माणसाने सामान्य राहावं का विशेष राहावं? सामान्य राहावं. मनुष्य जेवढा सामान्य राहतो तेवढा व्यावहारिक दुःखातनं तो बाजूला होतो. कर्माचं दुःख चुकलं नाही, कर्माचं दुःख येत राहणार आहे. तुम्ही कुठेही जा, कर्माचं दुःख येणार आहे. परंतु व्यावहारिक दुःखासाठी सामान्य राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग आता सामान्य असताना सामान्य राहणं का विशेष होऊन सामान्य राहणं, हा पुन्हा वेगळा विचार आहे. सामान्य असताना सामान्य राहणं एक, विशेष असताना विशेष राहणं 2 आणि विशेष असताना सामान्य राहणं 3. महाराजांनी एका अभंगात हा विचार मांडलेला आहे. जाणोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. देवा, मला पहिल्यांदा जाणतं करा, जाणतं केल्यानंतर पुन्हा नेमतं करा. जाणतं करा म्हणजे विशेष करा, आणि नेमतं करा म्हणजे तो विशेषपणा पचवून द्या आणि सामान्य करा. म्हणजे पुन्हा अज्ञानी करा नव्हे, अज्ञान घालवून ज्ञानी करा, आणि ज्ञान घालवून पुन्हा अज्ञानी करा का? नाही, ते ज्ञान पचवा. आपल्याला ज्ञान पचत नाही. आता ज्ञानच नाही, पैसा पचत नाही, ज्ञान पचत नाही, सत्ता पचत नाही, प्रतिष्ठा पचत नाही, कला पचत नाही, गुण पचत नाही, स्तुती पचत नाही. कुठलीच गोष्ट आपल्याला पचवता येत नाही. याला कारण मलिन अंतःकरणातला विवेक आहे म्हणून. हा विचार चालू आहे आपला. मलिन अंतःकरण एकच डोक्यात ठेवायचं. आता मला तर वाटतं सगळ्या मंडळींनी एवढं एकच वाक्य घट्ट करावं. परमार्थ करायचा असेल तर विवेक लागतो, आणि विवेक जर योग्य निर्माण व्हायचा असेल तर अंतःकरण शुद्ध लागतं. मग आता काय करावं सगळ्यांनी? पहिल्यांदा
सगळं सोडायचं आणि अंतःकरण शुद्ध करायचं. एकच आहे. अंतःकरण शुद्धीशिवाय जीवनाची कृतार्थतेच्या मार्गावर आपण प्रवास करू शकत नाही, साध्यही प्राप्त करू शकत नाही. शुद्ध अंतःकरणातला विवेक वैराग्याला कारण ठरतो, कारण हे कारण असाधारण कारण है और वैराग्य षट संपत्ति का असाधारण कारण है. आता इथे एकमेकाला एकमेक कारण सांगितलेत, पटवून देतो. एकूण साधकाकडे एकूण किती साधनं असावी? ज्ञानाचा अधिकारी जो आहे या ज्ञानाच्या अधिकाऱ्याकडे एकूण साधनं किती असावी? 4 असावी. यामध्ये विवेक वैराग्याचं असाधारण कारण आहे. वैराग्य षटसंपत्तीचं असाधारण कारण आहे. षटसंपत्ती मुमुक्षतेचं असाधारण कारण आहे. असं पटवून द्यायलेत ह्या 2 वाक्यात. एकमेकाचं एकमेक कारण आहे. पहिली दुसरीचं कारण आहे, दुसरी तिसरीचं कारण आहे, 5वी चौथी 5वीचं कारण आहे, 8वी 7वीचं कारण आहे, 10वी 9वी 10वीचं कारण आहे. अगोदरची जी इयत्ता आहे ती पुढच्याचं कारण असते. माझ्या बोलण्यात थोडं पुढं मागं झालं असेल आत्ता, पण पहिली हे दुसरीचं कारण आहे, 8वी हे 9वीचं कारण आहे, 10वी हे 11वीचं कारण आहे. तसं विवेक हे वैराग्याचं असाधारण कारण आहे. वैराग्य षटसंपत्तीचं कारण आहे, षटसंपत्ती मुमुक्षतेचं कारण आहे, मुमुक्षता ज्ञानाचं कारण आहे, ज्ञान मोक्षाचं कारण आहे, मोक्ष भक्तीचं कारण आहे. चला ठीक है. इस रीति से उत्तर उत्तर साधन का पूर्व पूर्व साधन निमित्त कारण है. आता इथं अजून 2 कारणं वेगळी मांडली बघा. उत्तरोत्तर साधन म्हणजे पुढच्या पुढच्याचं साधन हे निमित्त कारण आहे. हे कोणतं कारण आहे? निमित्त. एकूण यामध्ये कारणं किती सांगितली जातात? निमित्त कारण, उपादान कारण, अभिन्न निमित्तोपादान कारण, 3 आहेत. पण इथं आत्ता 2 सांगायला लागलेत. एक उत्तरोत्तर साधन या सगळ्याचं निमित्त आहे आणि शुद्ध अंतःकरण रूप भूमिका सर्व का उपादान कारण आहे. शुद्ध अंतःकरण हे काय? उपादान कारण आहे. अंतःकरण हे कारण आहे, पण कोणतं? उपादान कारण आहे. उत्तरोत्तर साधन विवेक वैराग्याचं निमित्त कारण आहे. वैराग्य षटसंपत्तीचं निमित्त कारण आहे. षटसंपत्ती मुमुक्षतेचं निमित्त कारण आहे. शुद्ध अंतःकरण उपादान कारण आहे. आपल्याला हे व्यवस्थितरित्या सांगताही आलं पाहिजे. ताते मुमुक्षु पुरुष को चित्तशुद्धीपूर्वक विवेक संपादन करना योग्य है. या पद्धतीनं विवेक हा साधकाने या पद्धतीनं प्राप्त करणं हे इथं गरजेचं आहे. पुढं 5 नंबर पान. अथ वैराग्य लक्षण. वैराग्याचं लक्षण मांडलं. ब्रह्मलोकलो भोगजो चहे सबन को त्याग, वेद अर्थ ज्ञाता मुनी कहत ताही वैराग. बघा, ब्रह्मलोक पर्यंतचा भोग, अनुकूल भोग या सगळ्याचा त्याग. ज्ञानी मंडळी वेदाच्या अर्थानुसार याला वैराग्य म्हणतात. आता स्वर्गापर्यंत का ब्रह्मलोकापर्यंत? ब्रह्मलोकापर्यंत. मग ब्रह्मदेव हा ईश्वर असताना सुद्धा ब्रह्मलोक का त्यागायचा आहे? भोग आहेत. ब्रह्मदेव हा ईश्वर म्हणून आपण स्वीकारतो, कारण सृष्टीचा उत्पत्ती करताय. तरी या ब्रह्मदेवाचा लोक, सत्यलोक, ब्रह्मलोक तिथपर्यंतच्या सर्व भोगाचा त्याग का करायचा आहे? तर
दुःखाला कारण जे जन्म मरण आहे ते जन्म मरण सत्यलोकापर्यंत आहे आणि म्हणून सत्यलोकापर्यंत भोग आहे आणि सत्यलोकापर्यंत भोग असल्यामुळे सगळ्याच भोगाचा त्याग, त्याला काय म्हणायचं? वैराग्य. आता यात आणखीन थोडी सुधारणा केली जाते. फक्त त्याग नव्हे, अनुकूल त्याग. प्रतिकूल त्याग कोणीही सोडतं. शुगर आहे, गोड खाणं सोडलं म्हणजे काही वैराग्य आलं का? नाही. गोड भरपूर खावं वाटतं आणि गोड सोडलं. गोड खावं भरपूर वाटतं. जी गोष्ट जास्त प्रिय वाटते तीच गोष्ट बाजूला करणं याला वैराग्य म्हणतात. आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. हे कधी जमतं? कधी जमतं? शुद्ध अंतःकरणातला विवेक असेल तर. आता आपलं हे चिंतन चालू आहे. आता आपण टिप्पणी बघून आलोय. आता विवेक असणं हे महत्वाचं उत्तर आहे. पण आत्तापर्यंत आपल्या सगळ्याकडे पण विवेक आहे ना, तरी आपण पारमार्थिक असून सुद्धा दिंडीमध्ये भांडणं का होतात? भजनी मंडळात भांडणं का होतात? आपण दिसतोय परमार्थात पण विवेक नाही आपल्याकडं. का विवेक नाही? मलिन अंतःकरण आहे. अंतःकरण मलिन आहे तोपर्यंत संघर्ष, भांडण, मतभेद, द्वैत हे राहणार आहे. आणि त्यामुळं याला बाजूला करता आलं पाहिजे. याच्यासाठी शुद्ध अंतःकरण हे महत्त्वाचं सांगितलं. चला ठीक आहे. अथ शमाधी षटनाम. आता शमाधी षट संपत्ती सांगितली. सम, दम, श्रद्धा, समाधान, उपराम, तितिक्षा, जानिये भिन्न भिन्न यह नाम. आता इथं शमाधी षट संपत्ती सांगितली. सम म्हणजे शम. आता सम हा काव्यातला शब्द आहे, हिंदी आहे, पण याचा अर्थ शम असा घ्यायचा. शम म्हणजे मनोनिग्रह, दम इंद्रिय निग्रह, श्रद्धा म्हणजे परमविश्वास, समाधान म्हणजे चित्ताची चंचलतेची निवृत्ती, उपराम म्हणजे उपरती, वैराग्याकडे जाण्याचं लक्षण एक. म्हणजे वैराग्यानंतर उपरती निर्माण झाली, तिथून उठला. आणि तितिक्षा सहनशीलता. अशा काय लागतात? 6 गोष्टी लागतात. मग साधकाकडे सहनशीलता असायला हवी आहे, पण आपल्याकडं का दिसत नाही? आत्ताचा वर्ग तर एवढा तत्पर झालेला आहे की पटकन ताबडतोब प्रतिक्रिया व्यक्त होते. असं का होतं? तर तितिक्षा नाही, सहनशीलता नसते. याला कारण शुद्ध अंतःकरणातला विवेक नाही म्हणून. शम दम लक्षण मांडायला लागले. मन विषयंते रोकनो, समतिही कहत सुधीर. सुधीर म्हणजे सुविवेकी. विवेकी म्हणजे सुधीर. विवेकी मंडळी मनाला, मन विषयंते रोकनो, विषयापासून मनाला आवरणं, याला विवेकी मंडळी शम म्हणतात. इंद्रियनको रोकनो, दम भाकत बुधवीर. आता बुधवीर म्हणजे बुद्धिमान मंडळी. खाली विवेकी मंडळी म्हटलंय आणि वर बुद्धिमान मंडळी म्हटलंय. यामध्ये लक्षण असं आहे की इंद्रियांना जो आवरतो त्याच्या त्या आवरण्याला दम म्हणतात. हरिपाठात आलेलं आहे लक्षण. शम दमा वरी येते, वैरी नव्हे बरं का. बहुतांश मंडळी म्हणतात पाठभेद, ऐक्यू पाठा असतो, पाठभेद पण नाही, ऐक्यू पाठ आहे. शम दमा वरी, वरी म्हणजे पुढं. शम दमावर हरी झाला. शम दम श्रद्धा मुमुक्षुता हे झाल्यानंतर त्याला साक्षात्कार होतो, ब्रह्मरूप होतो म्हणजे हरिरूप होतो. चला 13 नंबर टिप्पणी आहे. या 13 नंबर टिप्पणीमध्ये खाली जैसे रंग कल्ली रहित काच विषय. आता कल्ली म्हणजे पारा. हा पारा काचेला असतो
ज्या काचेला पारा आहे त्याला काय म्हणतो आपण? आरसा. काच विषय होए, मुख के देखे हुए, नेत्र की वृत्ती बाहेर निकल जाती है. आता त्या आरशाकडं आपण बघायला लागलो. प्रत्येकजण त्याला आरसा म्हणतं, काच म्हणत नाही. काय म्हणतं? आरसा म्हणतं. आरसा का म्हटलं? काचेला आरसा म्हणतात का पाऱ्याला? काचेला पण म्हणत नाहीत आणि पाऱ्याला पण म्हणत नाही. दोघांची भेट झाल्यानंतर जी वस्तू आहे त्याला आरसा म्हणतो आपण. नेत्रातून वृत्ती बाहेर आली, आरशाकडे गेली, आपण पाहू लागलो. ती नेत्रातली वृत्ती बाहेर निकल जाती है, ती बाहेर निघते. तैसे त्याप्रमाणे इंद्रिय द्वारके, इंद्रियातून, मग डोळ्यातून, कानातून, नाकातून, जिभेतून, विषयंते निरोधरूप दमविना, जर इंद्रिय निग्रह नसेल, दम नसेल, तर मन का निरोधरूप शम सिद्ध होवे नाही. आता शम असेल, दम असेल, सिद्ध होत नाही, कारण वृत्ती बाहेर गेली. लगाम के पकडे विना, त्याला लगाम लावलं नाही म्हणून. अश्वकी न्यायी, घोड्याला जर लगाम नसेल तर तो आवरता येत नाही. त्याप्रमाणे इंद्रियाला लगाम नसेल, मनाला लगाम नसेल तर ती इंद्रिय आवरता येत नाहीत. मनके निरोध रूप शम विना, मनाचा निरोध नाही केला तर इंद्रियनका निरोध रूप दम सिद्ध होई नाही. यातीन शम दम की परस्पर अपेक्षा आहे. बघा काय चिंतन आहे. शम प्राप्त झाला तरच दम प्राप्त होतो. मनोनिग्रह झाला तर इंद्रिय निग्रह होणार आहे. मनाने ठरवावं लागतं आज एकादशी करायची, नाहीतर बहुतांश मंडळी काय मिळालंच नाही हो, काय करावं म्हणून खाल्लं. बघा, मन आपलं जर निग्रहात असेल, नियंत्रणात असेल, तर इंद्रियाला ते आवरू शकतं. म्हणून शम प्राप्त झाला त्याला दम प्राप्त करणं खूप सोपं जातं. तैसे सारी षटसंपत्ती परस्पर अपेक्षा आहे. आता या पद्धतीनं सगळी षटसंपत्ती ओळखा. कशी? शमामुळे दम आहे, शम दमामुळे श्रद्धा आहे, शम दम श्रद्धेमुळे समाधान आहे, शम दम श्रद्धा समाधानामुळे उपरती आहे, शम दम श्रद्धा समाधान उपरतीमुळे तितिक्षा आहे. हे एकमेकाला परस्पर पूरक आहेत. सो आगे 20वें दोहा के टिप्पण में कहेंगे. आता हे पुढं आम्ही 20व्या दोह्याच्या टिप्पणीमध्ये याचा विचार आणखीन आपल्यासमोर मांडणार आहोत. असं इथं या टिप्पणीमध्ये आपल्यासमोर विचार मांडलेला आहे. श्रद्धा समाधान लक्षण. श्रद्धा कशाला म्हणतात आणि समाधान कशाला म्हणतात? सत्यवेद गुरुवाक्य है श्रद्धा असं विश्वास. वेद, सतवेद आणि सद्गुरू यांच्या वाक्यावर विश्वास ठेवणं याला श्रद्धा म्हणायचं. आपण हे चंद्रोदयात काय बघितलंय? परोक्ष ब्रह्मज्ञान म्हटलंय. मग आता परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे श्रद्धा का? पुन्हा याचा वेगळा विचार आपल्या मनामध्ये येणार आहे. पण चला ठीक आहे, पुढं आपण याचं चिंतन करूया. सद्गुरू आणि सत्शास्त्राच्या वचनावर विश्वास ठेवणं याला श्रद्धा म्हटलं आणि परमविश्वास ठेवणं याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हटलं जातं. समाधान ताकू कहत मनविक्षेपको नाश. समाधान कशाला म्हणतात? मनाच्या विक्षेपाच्या निवृत्तीला. मनाची चंचलता गेली. काही काही मंडळींचं मन एवढं चंचल असतं की ते 1.5 तासाच्या 2 तासाच्या कीर्तनात त्यांना बसूच देत नाही. मग ती अशी मंडळी काय करतात? मधनंच उठून जातात, बाहेर जातात, आत येतात. मग मला मनानं उठवलं म्हणत नाहीत ते. पायाला मुंग्या आल्या होत्या म्हणून बाहेर गेलो, चक्कर आली होती म्हणून बाहेर गेलो, व्यवस्थापन करायचं होतं म्हणून बाहेर गेलो. कुणीही स्वतःचा दोष प्रगट करत नाही.
पण काही विवेकी मंडळींना हे लक्षात येतं की बाहेर कशासाठी गेले, आणि आपण सांगताना कारण एक सांगतो आणि जातो वेगळ्या गोष्टीसाठी. या पद्धतीनं विक्षेप म्हणजे चंचलता. चला ठीक आहे. उपराम लक्षण साधन सहित कर्म सब त्यागे. सगळ्यात साधनांसहित कर्म त्यागणं याला उपरती म्हणायचं. लखी विष सम विषयंते भागे. दृगनारी लखी है जी अगलानी यह लक्षण उपराम बखाना. आता इथं उपरतीवर टिप्पणी पण आहे खाली, आणि वर श्रद्धा शब्दावर पण टिप्पणी आहे. श्रद्धा कशाला म्हणतात आणि उपरती कशाला म्हणतात त्याचा विचार आपल्याला बघायचा आहे. टिप्पणीचा विचार आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरठर श्री ज्ञानदेव तुकाराम.